देयर इज नो सुपरनॅचरल पॉवर, आणि सुपरनॅचरल पॉवर तुमचा उद्धार करू शकत नाही. तुमच्या कल्याणासाठी या विश्वातली कोणतीही सुपर पॉवर, सुपरनॅचरल पॉवर किंवा दैवी शक्ती कामाची नाही. त्यामुळे देव या अर्थानं देव म्हणजे वरच्या श्रेणीतले लोक, थोडे विकसित लोक. पहिली श्रेणी श्रोतापन्न आहे, दुसरी श्रेणी सकृदागामी आहे, तिसरी श्रेणी अनागामी आहे, चौथी श्रेणी अनंत, पाचवी श्रेणी सम्यक संपूर्ण आहे. पाचवी श्रेणी सम्यक संपूर्ण या श्रेणी आहे. या कॅटेगरीनुसार लोकांचं विभाजन केलं जातं. पृथकजन म्हणजे अजून श्रोतापन्नामध्ये आलेला नाही, तो पृथकजन मेजॉरिटी आहे त्यांची. पृथकजनची काय असते? मेजॉरिटी. आता आपण 140 करोड मध्ये लोक विचारात जर घेतले तर आपल्याला असं दिसून येईल या 140 पैकी जवळपास 90% लोक पृथकजन आहेत. 90% लोक, मोर दॅन 90% लोक काय आहेत? पृथकजन आहेत, सर्वसामान्य लोक आहेत. ते अजूनही स्रोत मध्ये उतरलेले नाही. आर्य अष्टांगिक मार्गावरती ते आरूढ झालेले नाही. आर्य अष्टांगिक मार्गावर सोडा, पंचशिलेच्या सोप्या मार्गावरती ते आरूढ झालेले नाही. ज्या दिवशी ते पंचशिलेचं निकरानं पालन करतील आणि बुद्ध धम्म संघावरती अतूट श्रद्धा ठेवतील, त्यावेळेला त्या व्यक्तीला म्हणतात श्रोतापन्न असणारी व्यक्ती. श्रोतापन्न व्यक्ती म्हणजे कोण? जो पंचशिलेचं पालन कड़ाई से करता है. पंचशील का पालन कड़ाई से करता है. शील कोई भी हालात में उसका भंग नहीं करता है. एक कंडीशन, एक क्वालिफिकेशन, और दूसरा क्वालिफिकेशन उसकी श्रद्धा बुद्ध पर होती है. बुद्ध की बजाय दूसरी तरफ कोई श्रद्धा नहीं होती है, धम्म पर होती है. उसको मालूम है कि मेरा कल्याण करने वाला मार्ग कौन सा है? धम्म मार्ग है. मेरा अनुसरण करने का पूज्य स्थान कौन सा है? बुद्ध है. इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अतुतरो पुरुष धम्मा सारथी सत्ता देव मनुष्यान. सत्ता देव मनुष्यान. देव मनुष्याचा शास्ता. देव आणि मनुष्याचा शास्ता कोण आहे? इतिपिसो भगवा. हे भगवा आहे, भगवंत आहे. अनंत आहे. सम्मा संबुद्ध आहे म्हणजे सम्यक संबुद्ध. आखरी स्टेज गाठलेली आहे. आखरी स्टेज सम्यक संबुद्धाची गाठलेली आहे. एका वेळेला एकच असतो, एका वेळेला दोन सम्यक संबुद्ध असतात. सम्यक संबुद्ध एकच. उसके पहली वाली श्रेणी के लोग अरहत बहुत संख्या में हो सकते हैं. 500 अरहत होते भगवान बुद्धाच्या काळात. नेहमी 500 अरहत पदाला पोहोचलेले भिक्षू त्याच्यापुढे भगवान बुद्धांनी आपली धम्मदेशना दिलेली आहे. 500 अरहत महापरिनिर्वाण व्हायच्या अगोदर 500 अरहताला उद्देशून भगवान बुद्धांनी प्रश्न विचारलेले आहे. अभी पूछ लो, तुम्हारे मन में कोई दुविधा होगी मेरे मार्ग के बारे में, तो अभी तुम्हारा गुरु हाजिर है. गुरु जाने के बाद में पछताओगे. कोई दुविधा है तुम्हारे मन में? बुद्ध ने पूछा. 500 अरहत पद को पहुंचे हुए भिक्षु, मुक्त पुरुष. अरहत यानी मुक्त पुरुष, जिसने काया वाचा मन के विकारों के, अकुशल विकारों के ऊपर संयम प्राप्त किया, वो आदमी को कहते हैं अरहत. ऐसे 500 अरहतों को भगवान बुद्ध ने एक बार पूछा. एक भी खड़ा नहीं होकर बोला कि मेरे मन में धम्म मार्ग के बारे में कोई दुविधा है, कंफ्यूजन है. दूसरी बात बुद्ध ने कहा, अभी पूछ लो, तुम्हारा गुरु हाजिर है. कुछ दिन बचे थे महापरिनिर्वाण को बुद्ध के, इसलिए प्रवचन आखिर दिया था भिक्षुओं को बुद्ध ने. पूछ लो अभी. दूसरी बार भी पूछा, एक भी भिक्षु खड़ा होकर नहीं बोला कि मेरे मन में कोई धम्म मार्ग के बारे में शंका है या दुविधा है. तीसरी बार भी पूछा. तीसरी बार भी पूछने के बाद में एक भी भिक्षु 500 अरहतों में से खड़ा होकर ये नहीं कह रहा कि मेरे मन में धम्म मार्ग के बारे में ये दुविधा है, ये डाउट है, ये शंका है, ये कंफ्यूजन है. नहीं. तब आनंद को बुद्ध कहते हैं. आनंद, संघ को सेनापति अपॉइंट करने की जरूरत नहीं. आनंद, जिसके शिष्यों के मन में धम्म मार्ग के बारे में कोई भी दुविधा नहीं है, और वो शिष्य जो भिक्षु संघ
बुद्ध धम्म संघ पर श्रद्धा रखता है और धम्म मानवता के कल्याण के लिए फैलाने का काम करने में लगा है, तो सेनापति की क्या जरूरत है? सेनापति की क्या जरूरत है? हजारों साल तक तुम्हें मार्गदर्शन करने में अगर कोई सक्षम होगा तो मेरा धम्म है। गुरु को किसको दिया है, किसको बनाया? टीचर किसको बनाया? मेरे जाने के बाद में धम्म और विनय तुम्हारा टीचर होंगे। धम्म और विनय ये पहला है, अद्भुत है। आदमी को नहीं अपॉइंट किया, आदमी डिक्टेटर होगा, मला बुद्धाने अपॉइंट केलेला आहे। तो भोपनजी सारखा वागेल, तो अहंकाराला वागेल, त्याच्या मनात अहंकार होईल, मला बुद्धाने अपॉइंट केलेला आहे संघाचा सेनापती शेवटी मरायच्या अगोदर। त्यामुळे तो आपली हुकुमशाही संघावरती लादू शकतो आणि हुकुमशाही व्यवस्था कोणत्याही परिस्थितीमध्ये मानवी कल्याणासाठी कार्यरत असणारी व्यवस्था असू शकत नाही। यू आर डेडली अगेन्स्ट दी डेमोक्रेट, डेडली अगेन्स्ट द डिक्टेटरशिप। Buddha was born as a democrat and died as a democrat. बुद्धा सारखा डेमोक्रेसीचा समर्थक या जगात शोधून सापडणे नाही। बाबासाहेब आजकोटे ने बुद्धा और कार्ल मार्क्स में वहां कोट किया बाबा साहब ने, बुद्धा was born as a democrat and died as a democrat। क्यों? शाक्य शुद्ध धन का जो राज्य था शाक्य, वहां डेमोक्रेटिक रिपब्लिक प्रणाली कार्यरत थी। जरूर राजा था, शुद्ध धन राजा था, लेकिन पॉलिटिकल सिस्टम गणराज्य पद्धति थी। इसीलिए तो संथागार में पहली बार डिबेट किया सिद्धार्थ ने, युद्ध नको, युद्धाने प्रश्न सुटत नाही। जो हारतो तो नेहमी बदल्याच्या भावनेने भडकलेला असतो आणि बदला घेण्यासाठी तो नेहमी आपली सैन्याची जुळवाजुळव करून पुन्हा आक्रमण करून अशांती निर्माण करू शकतो। युद्धानी प्रश्न मिटत नाही, कलानी प्रश्न मिटत नाही, त्याच्यापेक्षा एखादा ट्रायब्युनल करा, 5 शाक्यांचे आणि 5 फुल्यांचं एक ट्रायब्युनल करा आणि शांतीच्या मार्गाने प्रश्न सोडवा। पण सेनापती शाक्यांचा ऐकायला तयार नव्हता। नाही युद्धच पाहिजे, एकदाचा सोक्षमोक्ष नव्हता, मग त्या किती म्हणतात शाक्यानं कोणी आहे। पण आपण हा प्रश्न एकदाचा पाणी वाटपाचा, रोहिणी नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न एकदाचा कायमचा त्याचा निकालात काढू। बुद्धाने त्याला विरोध केला आणि डिबेट केलं संथागारमध्ये। डिबेट कुठे होतं? संसदेत। देशाच्या प्रश्नावरती डिबेट कुठे होतं? संसदेत। त्यालाच म्हणतात संसदीय प्रणालीचं सरकार, डेमोक्रेटिक रिपब्लिक। त्याला काय म्हणतात? डेमोक्रेटिक रिपब्लिक। वी द पीपल ऑफ इंडिया having solemnly resolved to constitute this India into a democratic republic. Democratic republic, प्रजासत्ताक गणतंत्र असणारा भारत आम्हाला हवा आहे आणि तो बाबासाहेबांनी दिला। तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिला। तर त्या काळात सिद्धार्थांना डिबेट केलं या व्यवस्थेत संथागारामध्ये। म्हणजे बुद्धा was born as a democrat। या अर्थानं बाबासाहेब काय म्हणतात? बुद्धा was born as a democrat and died as a democrat। कुशीनारा मल्लांचं डेमोक्रेटिक गणतंत्र होतं। ज्या प्रदेशात भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण घडून आलं तो प्रांत काय होता? त्या प्रांतातलं सरकार कोणतं होतं? ते सुद्धा डेमोक्रेटिक रिपब्लिकचं सरकार, मल्लांचं कुशीनगर। कोणाचं कुशीनगर? मल्लांचं कुशीनगर। इथे भगवान बुद्धाचं महापरिनिर्वाण घडून आलं। भगवान बुद्ध या गणतंत्र व्यवस्थेवरती अत्यंत हृदयापासून अंतःकरणापासून प्रेम करणारे महामानव आहे। वैशालीचं लिच्छवीचं गणतंत्र प्रसिद्ध होतं। वैशालीला जवळपास 1000 राजपुत्र मुक्कामाला होते। अत्यंत सदन धन आणि संपत्तीनं समृद्ध असणारं त्या काळातलं शहर जर कोणतं असेल आहे वैशाली। लिच्छवीचं गणतंत्र, त्याला काय म्हणतात? लिच्छवीचं गणतंत्र ते आहे वैशाली। या वैशालीवरती भगवान बुद्ध खूप प्रेम करायचे।
जेव्हा वैशाली पासून भगवान बुद्ध कुशीनगरला जायला लागले, वैशाली जेव्हा सोडली तेव्हा त्यांना अतीव दुःख झालं. बरेच अंतर पुढे गेल्यानंतरही भगवान बुद्ध वारंवार मागे फिरून वैशालीकडे पाहत होते. एवढं वैशालीवरती त्यांचं प्रेम होतं. वैशाली सोडायची त्यांची इच्छा होत नव्हती. कारण काय, वैशाली डेमोक्रॅटिक गणतंत्र पद्धती असणारं ते राज्य होतं आणि त्याच्यावरती भगवान बुद्धाची अदूट निष्ठा होती, श्रद्धा होती. म्हणून बाबासाहेब म्हणतात, बुद्धा was born as a democrat and died as a democrat. died as a democrat. आणि तिथूनच रिपब्लिकन संकल्पना बाबासाहेबांना घेतली. बाबासाहेबांनी रिपब्लिकन संकल्पना कुठून घेतली? भगवान बुद्धाकडून घेतली. त्या डेमोक्रॅटिक गणतंत्राच्या पद्धतीनंच बाबासाहेबांनी रिपब्लिक आणि रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिक आणि रिपब्लिकन पार्टी. रिपब्लिकन त्याच माणसाला म्हणतात जो डेमोक्रॅटिक रिपब्लिकनच्या शासन प्रकारावरती विश्वास ठेवतो, जो पार्लमेंटरी डेमोक्रेसीचं समर्थन करतो, त्या माणसाला म्हणतात रिपब्लिकन. मग इथे पुढे जातीचा प्रश्न आला. रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र होती बोलता तुम्ही, महाराष्ट्र होती का? अरे रिपब्लिकन म्हणजे काय? द पर्सन हू बिलीव्ह ऑन पार्लमेंटरी डेमोक्रेसी, द पर्सन हू बिलीव्ह ऑन डेमोक्रेटिक रिपब्लिक फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, दॅट पर्सन इज कॉल्ड एज ए रिपब्लिक. भारतातले सगळे लोक तसं पाहिलं तर बाबासाहेबांच्या व्याख्येप्रमाणे रिपब्लिकन आहेत. कोण आहे? रिपब्लिकन आहे. आपण त्याला उभी जातीभाषा कडून बदनाम केलं त्याला. आपण करंटे लोक आहोत. आपण बाबासाहेब नीट समजून घेतला नाही. बाबासाहेबांच्या राजकीय संकल्पनेचं आकलन आपल्याला झालेलं नाही. बरोबर, नीट आकलन न झाल्यामुळे आपण फसलो. आपण भलत्या मार्गाकडे गेलो, आपण भलत्या मार्गाकडे गेलो आणि आपलं आपण वाटोळं करून घेतलेलं आहे. राजकारणात आपलं वाटोळं झालं. त्याचं कारण आहे की बाबासाहेबांची रिपब्लिकन संकल्पना आम्ही नीट आकलन करून घेतली नाही आणि ती अंमलात आणण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले नाही, आमच्या नेत्यांनी केले नाही. काही अपवाद जर सोडले, बॅरिस्टर खोब्रागडे सारखे, त्याने आयुष्यभर रिपब्लिकन पार्टीचा पाठपुरावा केला आणि कधी बीजेपीला काँग्रेसला त्यांच्यासोबत त्या माणसाने कधीही तडजोडी केलेली नाही. 3 टर्म राज्यसभेवर राहिले बॅरिस्टर खोब्रागडे. कुणाच्या मर्जीने नाही. 57 खासदार होते, 29 आमदार होते पूर्ण देशात. त्या मताच्या आधारावरती बॅरिस्टर खोब्रागडे 1958 राज्यसभेत पोहोचले. 1958 राज्यसभेत पोहोचले. किती वर्ष वय? यंग माणूस, 38 वर्ष वय. किती वर्ष? 38 वर्ष वय. 1925 चा जन्म आहे. तिथून मोजा तुम्ही, 33 वर्ष होतात. 38 नाही, किती? 33 इयर्स. 30 वर्षाचा यंग असताना त्यांना बाबासाहेबांनी ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी केलं. तर बाबासाहेबांना त्याच्यात काहीतरी दिसलं असेल. देवाजीनं तो दान केला पगार. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे समाज कार्यासाठी मी तुमच्या पत्रात हा पोरगा टाकतो. दान दिलं, मोठं दान. आणि त्यांनी बॅरिस्टरनी ते दान सत्पात्री सरकारने हे सिद्ध केलं. वयाच्या 30व्या वर्षी तुम्हाला दिसेल 1955 शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी कोणाला बनवलं? बॅरिस्टर खोब्रागडे. मोठे मोठे होते, दादासाहेब काळे होते, बी.सी. कांबळे होते, बाबू अण्णासाहेब सावळे होते, सगळे मोठे मोठे होते, अनुभवी लोक होते. पण या 30 वर्षाच्या उमद्या पुराला स्वतः बाबासाहेबांनी काय बनवलं? जनरल सेक्रेटरी ऑल इंडियाचा. ऑल इंडियाचा जनरल सेक्रेटरी, स्वतः प्रेसिडेंट. प्रेसिडेंट कोण? बाबासाहेब आंबेडकर. आणि जनरल सेक्रेटरी मोठं पद पक्षाचं ते कोण? बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे. 30 वर्षाचा उमदा प्रोग्राम. मानसपुत्र, बाबासाहेबांचा मानसपुत्र म्हटलं जाते. दान दिलं त्याला, पुत्रवत प्रेम केलं. आणि 54च्या भंडाऱ्याच्या इलेक्शन मध्ये एका घडलं, त्या 54च्या पोट निवडणुकीची सगळी तयारी आणि सगळी त्याची प्रचार यंत्रणा कुणी सांभाळली? बॅरिस्टर खोब्रागडेंनी सांभाळली. जवळून बाबासाहेबांनी त्यांचं काम पाहिलं. एवढा ऑर्गनायझर प्रत्येक गावात खेड्यामध्ये बाबासाहेबांना प्रचारासाठी फिरवलं बॅरिस्टर खोब्रागडे. आणि त्यांची सगळी ऑर्गनायझेशन कपॅसिटी आणि सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतरच
हाच माणूस रिपब्लिकन पार्टीला भविष्यात न्याय देऊ शकतो याची खात्री पटली बाबासाहेबांना आणि त्यांना 1955 ला शेड्यूल कास्ट फेडरेशनचं जनरल सेक्रेटरी बनवलं. नंतर ते वारले. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं 6 डिसेंबर 1956 ला. त्यानंतर शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते. या शिवराजच्या अध्यक्षतेत पार्टी जेव्हा बनली तेव्हा अध्यक्षपद शेड्यूल कास्ट फेडरेशनचं कुणाकडे होतं? बॅरिस्टर खोब्रागडे. ते होऊ शकतेच ते अध्यक्ष स्वतः, पण नाही. दिलदार मोठ्यापणाचा माणूस त्यांनी मद्रासच्या एम शिवराजला पहिल्या रिपब्लिकन पार्टीच्या 3 ऑक्टोबर 57 ला त्यांनी अध्यक्ष केलं. त्यावेळेला म्हणतात मोठेपणा आपलं अध्यक्ष होऊ शकत असते किंवा ते प्रेसिडेंट ऑफ शेड्यूल कास्ट फेडरेशन. पण शेड्यूल कास्ट फेडरेशन 3 ऑक्टोबर 57 ला एक ठराव घेऊन त्या अधिवेशनामध्ये पहिले बरखास्त करण्यात आली, डिझॉल्व करण्यात आली आणि 3 ऑक्टोबर 1957 ला काल परवाचा दिवस गेला. त्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली. त्या स्थापनेला 7 लाख लोक जमले दीक्षाभूमीवर. किती लाख? 7 लाख. इंग्लंड मधल्या स्वतंत्र मजदूर पक्षाच्या स्थापनेला 5.5 लाख लोक होते आणि याला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या स्थापनेला किती लाख लोक होते? 7 लाख लोक. साधा पक्ष आहे. जगामध्ये या तोडीचा पक्ष नव्हता, नाही आहे. आपलं करंट टेबल आपण साबित केल्यामुळे त्या पक्षाची वादात करून आपण असंख्य तुकड्यामध्ये त्याला विभाजित केलं. आपल्या स्वार्थासाठी, आपल्या बेईमानीसाठी, आपल्या अप्रामाणिकतेमुळे आपण त्याला हे केलं. मित्रांनो, म्हणून बुद्धा was born as a democratic and died as a democratic. रिपब्लिकन संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाकडून घेतली? बुद्धाकडून घेतली. अमेरिकेतून नाही घेतली. तिथे डेमोक्रेटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष अल्टरनेट पार्टी सगळे येतात. कुठे? अमेरिकेत. But he has not borrowed the concept of republican from America. He borrowed the concept of republican from Lord Buddha. He quoted बाबासाहेब आंबेडकरच quoted. He has not borrowed the liberty, equality and fraternity from French Revolution. हे तीन तत्व आहे, त्रिसूत्री आहे, ज्याच्या भोवती बाबासाहेबांचं सगळं तत्वज्ञान, मग ते कॉन्स्टिट्यूशनचं तत्वज्ञान असो, धर्माचं तत्वज्ञान असो, समाजशास्त्राचं तत्वज्ञान असो, अर्थशास्त्राचं तत्वज्ञान असो, किती तत्वांच्या भोवती फिरते? बेसिक मूलभूत तत्व कोणते? ओनली 3. लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. These are the principles. Justice principle नाही, देण्याचा विचार आहे. Justice is not a principle. It is to be imparted to the general public, common man. You have to impart justice to every citizen of this country. Social justice, political justice, and economical justice. Economical justice तो देण्याचा विषय आहे. जस्टिस पण मूल्य किती आहे? तत्वज्ञानाचे मूल्य किती? 3च. काय हे तत्वज्ञान? सर्वसामान्य माणसाला सगळ्या समाजाला समता देते का? इक्वॅलिटी. काय हे तत्वज्ञान? त्यांना लिबर्टी देते का? आर्टिकल 19. काय हे तत्वज्ञान समाजामध्ये बंधुभाव निर्माण करू शकते का? या 3च कसोट्यावरती कोणत्याही बाबासाहेबांच्या तत्वज्ञानाचा निकष लागतो. There is no other measure. There is no other measure. आणि म्हणून बाबासाहेबांचं तत्वज्ञान जगामध्ये आता महान ठरलेलं आहे. जगामध्ये महान ठरलेलं आहे. त्याला कारण आहे त्यांचा पाया जो आहे अत्यंत उच्च कोटीच्या सिद्धांतावर आधारित असल्यामुळे ते तत्वज्ञान आज जगाची गरज बनलेली आहे. आज जगाची गरज बनलेली आहे. त्यामुळे आपल्याला त्यांचा संविधानात्मक आर्याष्टांगिक मार्ग, तुमच्या भुकेचा, भाकरीचा, रोजगाराचा प्रश्न सोडवायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानात्मक अष्टांगिक मार्ग समजून घ्यावा लागेल. तो प्रियंबल मध्ये आलेला आहे. तो अष्टांगिक मार्ग कुठे आलेला आहे? भारताच्या घटनेच्या प्रस्तावनेत. पहिलं कलम सॉव्हरेन इंडिया, दुसरं कलम त्यांच्या अष्टांगिक मार्गाचं सेक्युलर इंडिया, तिसरा कलम सोशलिस्टिक इंडिया,
जो निर्माणच झाला नाही बाबासाहेबांच्या अपेक्षेप्रमाणे. आता तर कॅपिटलिस्ट इंडियामध्ये राहतो आपण. रिसेंटली वेर वी आर लिव्हिंग इन ए कॅपिटलिस्ट इंडिया. इंडिया इज कंट्रोल्ड बाय द कॅपिटलिस्टिक फ्यू पीपल. काही थोडे घरानं, भांडवलदार थोडे घरानं आज या देशाची सगळी यंत्रणा अर्थव्यवस्था चालवत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय मिळेल याची गॅरंटी राहिलेली नाही. वी आर लिव्हिंग इन द विच इंडिया? कॅपिटलिस्टिक इंडिया. बाबासाहेबांच्या संविधानात्मक अष्टांगिक मार्गाचं कलम होतं, आम्हाला या इंडियाला कोणत्या इंडियात निर्माण करायचं आहे, परिवर्तित करायचं आहे? सोशलिस्टिक इंडिया. समाजवाद, राज्य समाजवाद. साधन काय आहे? सोशलिस्टिक इंडिया निर्माण करणारं साधन कोणतं? बाबासाहेबांचं. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद. बाबासाहेबांचा राज्य समाजवाद. दिस इज अ मीन्स टू कन्वर्ट दिस इंडिया इनटू ए सोशलिस्टिक इंडिया. टू कन्वर्ट दिस इंडिया इनटू ए सोशलिस्टिक इंडिया. हे साधन आहे. स्टेट्स अँड मायनॉरिटीज. व्हॉट आर देअर राइट्स? स्टेट्स अँड मायनॉरिटीज. हे पुस्तक आहे बाबासाहेबांचं प्रसिद्ध मेमोरंडम आहे. घटना समितीला दिलेलं 46 साली. माझा नंबर लागतो की नाही लागत घटना समिती, पण हे मी दिलेला प्रोग्राम कमीत कमी घटनेत येऊ द्या. माझा राज्य समाजवाद घटनेच्या कायद्यानं येऊ द्या. म्हणजे या भारताला तुम्हाला सोशलिस्टिक इंडियामध्ये परिवर्तित करता येईल. आर्थिक प्रोग्राम घटनेच्या कलमानं, कलमांतर्गतच व्हायला पाहिजे. राष्ट्रीय मेजॉरिटीवरती सोडू नका. आर्थिक प्रोग्राम देशाचा आर्थिक प्रोग्राम घटनेच्या कलमात आला पाहिजे. आणि ते कलम होतं बाबासाहेबांचा राज्य समाजवादाचं. ते आणू शकले नाहीत बाबासाहेब राज्य समाजवाद. जमीनदारांनी विरोध केला. पहिलंच कलम आहे की सगळ्या पहिले जमीनदाराच्या जमिनी जप्त करा. राज्य समाजवादाचं पहिलं कलम काय? सगळ्या जमीनदारांच्या जमिनी पहिले ताब्यात घ्या आणि मग त्याचं समान वाटप करा कुटुंबानुसार. हे पहिलं कलम आहे. कलेक्टिव्ह फार्मिंग तो वेगळा विषय आहे आपला. तो राज्य समाजवादाचा महत्वाचा विषय आहे. तो आलाच नाही भारतात. आला का? कुणीच नाही प्रयत्न केले. एक स्टेट मुख्यमंत्री होता आपल्या मायावतीबाई उत्तर प्रदेशच्या. तिची जर दानत असती आणि ती जर खरोखर बाबासाहेबांना समजून घेतलं असतं तर तिने पहिले उत्तर प्रदेशात राज्य समाजवाद लागू केला असता. एक मॉडेल तर करून पाहतो मी. राज्य समाजवाद करू शकतात. आमच्या राज्याचं आर्थिक धोरण कसं असावं हे ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे. केंद्राचं स्वीकारलंच पाहिजे, तेही स्वीकारा, पण राज्याला त्यांची आर्थिक नीती कशी असावी, त्याचं नियोजन काय असावं, त्याचं प्लॅनिंग काय असावं, त्याचे धोरण कोणते असावे ते ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे. हे आहे तुमच्या याचं तिसरं कलम. चौथं कलम आहे डेमोक्रेटिक रिपब्लिक. शासन व्यवस्था कोणती लागेल? प्रजा सत्ताक पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. डेमोक्रेटिक रिपब्लिक म्हणजे काय? संसदीय प्रणालीचं सरकार, संसदीय लोकशाही. त्यातच उद्धार होऊ शकते या देशाचा. आज सगळ्या जाती धर्माचे प्रतिनिधी संसदेत चालले की नाही? कशी जाऊ, कोणत्याही पक्षाला जाऊ. आज तुमच्या शेड्यूल कास्टचे, शेड्यूल ट्राईबचे किती आहेत लोक? खासदार 544 मध्ये 15%, 7% ते 22% तुमचे खासदार आहेत. किती पर्सेंट? 22% खासदार तुमचे आहेत 544 मध्ये. काढा किती 22% म्हणजे किती होतो? 22 मल्टिप्लाइड बाय 544. हाऊ मच इट विल बी? जवळपास 110च्या जवळपास खासदार तुमचे आहेत. पण ते कसे आहेत? पपेट्स आहेत. त्यांचं स्वरूप कसं आहे? कठपुतली सारखं आहे. दोऱ्या कुणाच्या हाती आहेत? काँग्रेसतर्फे निवडून गेले तर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीच्या हाती त्यांच्या दोऱ्या आहेत. बीजेपी तर्फे निवडून गेले तर बीजेपीच्या पक्षश्रेष्ठीच्या हाती. बीजेपीचे जे ध्येय असेल त्याच्यावरती त्याला पटलं नाही तरी बोलावं लागतं किंवा चूप राहावं लागतं. बोलू शकत नाही. दे आर पपेट्स. दे आर पपेट्स. असे पपेट्स बाबासाहेबांना संसदेत पाठवायचे नव्हते. आणि त्याच्यासाठी पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. त्याच्यासाठी पक्ष होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. या पक्षामार्फत मला उच्च
नंबर 1 उच्च चारित्र्य असणं आहे, ज्याच्याबद्दल डाऊट घेतला जात नाही, ज्याच्यावरती डोळे लावून तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की हा आपला कल्याणच करेल, हा कधी स्वार्थी असू शकत नाही, हा आपल्या पक्षाच्या धोरणाशी बेईमानी करू शकत नाही, हा त्याच्या मतदारसंघाशी आणि जनमानसाची बेईमानी कल्याणासोबत करू शकत नाही. ही कॅरेक्टर शील, त्याला काय म्हणतात, शील, मोरॅलिटी पाहिजे, शील पाहिजे नंबर 1 नेत्याला. नंबर 2 हा विवेकवादी पाहिजे, त्याची भूमिका नेहमी विवेकाच्या कसोटीवर घासून तयार झाली पाहिजे. विवेक आवश्यक आहे. विवेक नसेल तर तुमचा नेता हा चांगला न्याय देणारा होऊ शकत नाही. त्याची भूमिका विज्ञाननिष्ठ पाहिजे, विवेकनिष्ठ तर पाहिजेच, पण तो अंधश्रद्धा असला तर काय करेल, तो मंदिराला ग्रांट वाटत बसत. आज देवधर्माच्या नावावरती किती पैसा देऊन राहिले, हे कशाचं लक्षण आहे? सायंटिफिक ऍटिट्यूडचं लक्षण आहे काय मित्रांनो? हे अंधश्रद्धेचं पूर्ण समाजात काय करून कारण काय, आपले प्रतिनिधी निवडून पाठवलेले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाचे आहेत का? नाही. मग ना विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असणारा माझा खासदार आहे. किती मोठी थीम आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची, साधा आहे का? रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची थीम ही फार 24 कॅरेटची हाय क्वालिटीची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, बहुजनासाठी, ओबीसीसाठी, सगळ्यासाठी. हे काही महाराष्ट्रासाठी नाही आहे, पण ती आपण बरोबर नीट त्याचं आकलन झालं नाही. त्या कॅलिबरचे लोक आपण पैदा केलेलं नाही. म्हणून पॉलिटिकल ट्रेनिंग स्कूल बाबासाहेब पडली होती. मी ट्रेनिंग देईल, उभे राहणाऱ्या लोकांना मी ट्रेनिंग देईल. ट्रेनिंगचं सर्टिफिकेट असल्याशिवाय कोणाला खासदार आमदार होता येणार नाही. तो या ट्रेनिंग सेंटरमधून पास झाला पाहिजे. त्याला पार्लमेंटरी प्रोसिजरचं ज्ञान पाहिजे, देशाच्या सगळ्या समस्यांची जाणकारी त्याला पाहिजे, आंतरराष्ट्रीय घडामोडीचं ज्ञान त्या प्रतिनिधीला असणं आवश्यक आहे. परराष्ट्र मंत्री झाला, रिपब्लिकन पार्टीचा तो गोंग्याला आला तर जमत नाही. तो कसा पाहिजे? इंटेलेक्च्युअल पाहिजे. चौथी गोष्ट विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, चरित्र उच्च कॅरेक्टरचं, आणि पुन्हा काय पाहिजे? इंटेलेक्च्युअल, प्रज्ञावान. काय पाहिजे तो? प्रज्ञावान. हा बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग जास्त गोष्टी निर्माण करतो. बुद्धाचा आपला तो विषय आजचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे, तो कशासाठी आहे? याच मूल्यांच्या निर्मितीसाठी तो आहे, दुसरं काही काम नाही त्याचं. शीलवान लोक निर्माण करणे, आर्य अष्टांगिक मार्ग पालन करा. विवेकवादी, तर्काधिष्ठित बोलणारा, लॉजिकल बोलणारा, प्रत्येक गोष्ट बुद्धी प्रामाण्यावरती मांडणारा तो विवेकवादी पाहिजे. आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्यासाठीच आहे. त्याला इन्साइट असावी, अंतर्दृष्टी म्हणतात त्याला. कोणत्या मार्गाने आमचं कल्याण होऊ शकतं हे त्याला कळलं पाहिजे. लोकांच्या हितासाठी, कल्याणासाठी मला कोणता उपाय योजावा लागेल हे कळणं, त्याला म्हणतात इन्साइट, विजडम. आर्य अष्टांगिक मार्ग काय देतो? विजडम. आर्य अष्टांगिक मार्ग काय देतो? इन्साइट, अंतर्दृष्टी. चिंतन मनन करून निर्णय क्षमता वाढवण्याचं काम त्याला म्हणतात इन्साइट. तो काही चमत्कार नाही, त्याला काय म्हणतात? इन्साइट. नंबर 1 आर्य अष्टांगिक मार्ग. संविधानाबरोबर हे दिलं आहे बाबासाहेबांनी, संविधानाबरोबर हेच मला जोडलेलं आहे बाबासाहेबांनी. 50 ला संविधान दिलं आणि 56 ला या कॅरेक्टरचे माणसं निर्माण करणारा मार्ग तो आर्य अष्टांगिक मार्ग दिला. बुद्धाचा, तथागताचा आर्य अष्टांगिक मार्ग दिला. मला इंटरप्रिट करावं लागेल या पद्धतीनं, परंपरागत पद्धतीने इंटरप्रिटेशन सोडा. तुम्हाला या पद्धतीनं बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्ग इंटरप्रिट करायची गरज आहे. कशासाठी आर्य अष्टांगिक मार्ग? या जगातल्या सगळ्या समूळ दुःखाचा नायना, या जगातलं समूळ शोषण संपवण्यासाठी, या जगातलं संपूर्ण उत्पीडन संपवण्यासाठी, सफरिंग ऑफ द वर्ल्ड नष्ट करायचं असेल तर तथागत बुद्धाचा आर्य अष्टांगिक मार्गच हा एकमेव उपाय आहे.
आणि तुमचं वैयक्तिक दुःख नष्ट करायचं असेल तर पंचशील आहे. तुम्ही दुःखात का पडता, तुम्ही यातना का भोगता, त्याला कारण काय? पंचशीलचं पालन आम्ही करत नाही. दॅट इज इंडिव्हिज्युअल दुःख, दॅट इज इंडिव्हिज्युअल दुःख, वैयक्तिक दुःख आहे ते. सफरिंग वैयक्तिक सफरिंग आहे. पण सामाजिक दुःख, सामाजिक दुःख म्हणजे एका माणसाचा वर्ताव दुसऱ्या माणसाशी अन्यायपूर्व पद्धतीनं झाला, यातून ते सामाजिक दुःख निर्माण झालं. ब्राह्मण समाजाचा अस्पृश्याच्या प्रती अन्यायपूर्वक वर्तन घडलं आणि त्याच्यातून तुमच्या वाटेला अस्पृश्यांच्या वाटाला हजारो वर्षांचं उत्पीडन, शोषण आणि दुःख हे जर घालवायचं असेल तर तथागताचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. उपाय काय आहे? दुःखमुक्तीचा मार्ग उपाय काय? व्हॉट इज द वे आउट? जगामध्ये दुःख आहे, उत्पीडन आहे, शोषण आहे, पिळवणूक आहे, म्हणजे जगामध्ये दुःख आहे हे पहिले मान्य करावं लागतं. दुःख आहे सत्य, त्याला काय म्हणतात? दुःख आहे सत्य. जो दुःख आहे सत्य ज्याला कळलं आणि समजलं, ज्याने मान्य केलं आणि त्यावरील उपाय ज्याला समजला, या दोन गोष्टीला बुद्ध धम्माचं फाउंडेशन म्हणतात. माझ्या धम्माचं फाउंडेशन, आधार काय? व्हॉट इज द बेसिस? बेसिस काय? जगामध्ये सफरिंग आहे, मानवता दुःखात दैन्यात राहते हे समजणं आणि ते दुःख नष्ट करण्याचा उपाय समजणं हा माझ्या धम्माचा आधार आहे. दिस इज द फाउंडेशन ऑफ माय धम्मा. तथागत म्हणतात 5 परिवर्तकाच्या पुढे जे प्रवचन दिलेलं आहे त्यांनी साधनातला इशी पतन मुक्ताय मनामध्ये, तिथे तथागतांनी सांगितलं माझ्या धम्माची आधारशिला काय? जग हे दुःखानं व्यापलेलं आहे. जग हे दुःखानं व्यापलेलं आहे. मानवता ही दुःखामध्ये, यातनेमध्ये जगत आहे, जीवन जगत आहे. आणि हे दुःख नष्ट करण्याचा काय आहे? उपाय आहे नव्हे. धम्माचा पर्पजच तो आहे. व्हॉट इज द पर्पज ऑफ माय धम्मा? द पर्पज ऑफ माय धम्मा इज टू रिमूव्ह धिस सफरिंग फ्रॉम द वर्ल्ड. भारतामध्ये नाही बोलत, फ्रॉम द वर्ल्ड. आणि उपाय कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग. त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. चर्चाच नाही होत त्याच्यावर, उपायावर चर्चा व्हायला पाहिजे. दुःखमुक्तीचा मार्ग कोणता? आर्य अष्टांगिक मार्ग, 8 शिरोवाला मार्ग. किती घटक आहेत त्याच्यात? 8. नंबर 1 सम्यक दृष्टी अत्यंत आवश्यक आहे. सम्यक दृष्टीचा नॉर्म काय आहे? सगळ्या कर्मकांडापासून मुक्ती. सायन्स, अविद्येचा पूर्ण नाश. अविद्या विरुद्ध सायन्स, विद्या. या अविद्येचा पूर्ण नाश करणे सम्यक दृष्टीचं लक्षण आहे. मग अविद्या म्हणजे काय? माणूस कर्मकांडामध्ये फसलेला आहे आणि कर्मकांड हे केल्यानं मला मोक्ष मिळतो अशी त्याची धारणा आहे. हा माणूस मिथ्या दृष्टीमध्ये फसलेला माणूस आहे. त्याला म्हणतात सत्काय दृष्टी को काटना. ही सत्काय दृष्टी आहे. सत्काय दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी, आणि या मिथ्या दृष्टीमध्ये फसलेले लोक आहेत. म्हणून पहिलं त्याचं कलम आहे सम्यक दृष्टीसाठी, हे रिच्युअल्स, सेरेमनीज, कर्मकांड त्यांना फेकून दिले पाहिजे, तर सम्यक दृष्टी होईल. तुम्ही तेच कर्मकांड करत राहाल, अंधश्रद्धामध्ये फसत राहाल, पूजा अर्चा करत राहाल, माझं देवा कल्याण कर असं म्हणत राहाल, तुम्ही मिथ्या दृष्टीत फसलेले आहे. देव काही तुमचं कल्याण करणार नाही. सम्यक दृष्टी तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ शकत नाही. धर्मशास्त्र
कंडिशन आहे. आणि या दोन आले सत्यावरती विश्वास तर पाहिजेच. जगात दुःख आहे, सफरिंग आहे, उपाय आहे हे त्याला समजलं पाहिजे. हे जर समजत नसेल तर तो मिथ्या दृष्टीत फसलेला आहे, चालणारच नाही मार्गावर. हे ज्याला कळलं नाही तो काय नाही भानगडीत पडल्या चालायच्या, हे कळणं आवश्यक आहे. आणि धर्मशास्त्राची अथॉरिटी, आज लोक कशाची गुलाम आहेत? मेजॉरिटी भारतातले लोक कशाची गुलाम आहेत? धर्मशास्त्राचे गुलाम आहेत. They believe on the authority of Dharmashastra. Because there is behind Dharmashastra the religious sanctity. काय त्याच्यामध्ये? रिलिजियस सॅक्टिटी. आणि ही रिलिजियस सॅक्टिटी धर्मशास्त्राची तुम्हाला ठोकरून लावायची आहे. त्याला म्हणतात सम्यक दृष्टीसाठी काम तुम्हाला करायचं आहे. त्याच्यात जर फसले असाल तर तुम्ही मिथ्या दृष्टीत आहे, तुम्ही अष्टांगिक मार्गावर चालू शकत नाही. तुम्हाला सम्यक दृष्टी तुमच्या मनात त्याचा प्रादुर्भाव होऊ शकत नाही. इफ यू बिलीव्ह ऑन द रिलिजियस सॅक्टिटी ऑफ धर्मशास्त्र, इफ यू बिलीव्ह ऑन स्पेक्युलेटिव्ह थिंग्स, स्पेक्युलेटिव्ह कपोल कल्पित संकल्पना आणि भावना, कपोल कल्पित गोष्टी, बाबी आणि धारणा याच्यावर जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही मिथ्या दृष्टीमध्येच फसलेले आहेत. सम्यक दृष्टी येऊ शकत नाही. आणि हे सगळं जुगाराचं असेल तर त्याचं नाव काय? व्हॉट इज द नाम ऑफ सम्यक दृष्टी? बाबासाहेब सुद्धा लिहिलेलं आहे तुला त्याच्या धर्मग्रंथात. त्याच्यावर चर्चा नाही होऊन राहिली असतात. चर्चा अभिधर्मावर होऊन राहिलेली आहे. चर्चा अभिधर्मावर खूप होऊन राहिलेली आहे. बुद्ध आणि त्याचा धर्मग्रंथ दुर्लक्षित होऊन राहिलेला आहे. सध्याचे प्रवचनकार मी सगळे पाहिलेले आहेत जवळपास. ते काय करून राहिलेले आहेत? बुद्ध आणि त्याच्या धर्मग्रंथात बाबासाहेबांना जे इंटरप्रिटेशन केलं त्याच्याकडे सबसेल त्यांचं दुर्लक्ष होऊन राहिलेलं आहे. अरे हे पहिले समजून घ्या. व्हॉट बाबासाहेब सेज, नॉट ऑफ राईट व्ह्यू म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी रिक्वायर्स फ्री माइंड अँड फ्री थॉट. फ्री माइंड अँड फ्री थॉट. मन कसं पाहिजे? मुक्त पाहिजे. मन मुक्त व्हायचं असेल तर मी या त्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. कर्मकांड करत बसू नका. धर्माची रिलिजियस सॅक्टिटी पेटाळा. हे केल्याने ते होते, ते केलं हे होते, बेटाळा. स्पेक्युलेटिव्ह कल्पनावर आधारित गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. या सगळ्या गोष्टी कधी सोडा तुम्ही? जेव्हा तुम्ही मनाला मुक्त व्हाल. फ्रीडम ऑफ माइंड इज द प्राइम फ्रीडम. बाबासाहेब आंबेडकर असे कोणत्या भाषणात? मुक्ती कोण पथे, 31 मे 1900 दिलेलं भाषण आहे. 36 कोणत्या भाषेत? येवल्याला दिलेलं भाषण आहे. मुक्ती कोण पथे, कोणत्या मार्गाने आमची मुक्ती होऊ शकते? महार परिषदेत दिलेलं भाषण आहे. मुक्ती कोण पथे एवढं पुस्तक आहे. छोटासा विषय अत्यंत महत्वाचा आहे. याच्यात दिलेलं आहे त्यांनी. सगळ्यात अहम चीज कोणती असेल माणसाच्या जीवनात? फ्रीडम ऑफ माइंड. फ्रीडम ऑफ माइंड. आपल्याला फ्रीडम ऑफ माइंड होतं का? आपण मनानं मुक्त होतो का? आपल्या हजारो वर्षांच्या पिढ्या मनानं मुक्त होत्या का? ते त्यांच्या मनाप्रमाणे व्यवहार करू शकत होत्या का? त्यांच्या मनाप्रमाणे ते निर्णय घेऊ शकत होते का? त्यांच्या मनाप्रमाणे ते जीवनयापन करू शकत होते का? हजारो तुमच्या गारद झाल्या. मानसिक गुलामीमध्ये फसल्या असल्यामुळे मनाची मुक्ती, मनाचं स्वातंत्र्य त्यांना मिळालं नसल्यामुळे हजारो पिढ्या तुमच्या गारद झालेल्या आहेत. म्हणून फ्रीडम ऑफ माइंड इज द प्राइम फ्रीडम. फ्रीडम ऑफ माइंड इज द प्राइम फ्रीडम. आणि ते सम्यक दृष्टीचं लक्षण आहे.
सम्यक दृष्टीचं लक्षण काय? सगळी मानसिक गुलामगिरी झुगारून देणं आणि मनानं मुक्त होणं. मनानं मुक्त होणं. मनानं मुक्त झाला तर त्याचे विचार मुक्त राहतील. तुम्ही मानसिक दास्यामध्ये फसले असले, धर्मशास्त्र आणि सगळ्या अंधश्रद्धामध्ये जर फसले असेल तर तुमचे विचार सुद्धा मुक्त आणि योग्य राहू शकत नाही. हे त्याचं लक्षण आहे. सम्यक दृष्टीचं लक्षण काय? फ्री माइंड अँड फ्री थॉट. बाबासाहेब आंबेडकरांच कोठे हे पुढे नाही सापडणार तुम्हाला. ही मांडणी तुम्हाला दुसऱ्या परंपरागत नारदाचं पुस्तक वाचा किंवा आणखी कोणाचे पुस्तक वाचा. तुम्हाला बाबासाहेबांना जे सांगितलेलं आहे ते कुठेही पाली त्रिपिटकामध्ये सापडत नाही. हे आधुनिक बुद्ध की मन की उपज है. आधुनिक बुद्ध की विचारधारा की उपज है, मन की उपज है. आधुनिक बुद्ध हमारे लिए कौन है? परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब. हमारा बुद्ध कौन है? तथागत तो है ही है, उसका हम नकार दें नहीं. वो तो नंबर 1 पे है. नंबर 2 पे कौन है? बाबा साहेब अम्बेडकर. तुम्हारा मुक्तिदाता कौन है? तुमको मानसिक गुलामगिरी से मुक्त करने वाला, ये जेल से छुड़ाने वाला कौन है? तुम्हारा मुक्तिदाता कौन है? परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब. तुम्हारा मुक्ति दिन कौन सा है? 14 अक्टूबर 1956. तुम इंसान करके कौन से दिन से जी रहे हो? 14 अक्टूबर 1956. त्याच्या अगोदर तुम्ही माणसं होते का? तुम्हाला महाडच्या तलावातलं पाणी पिता येत होतं का? नाही. कारण धर्मशास्त्राचा आदेश आहे. धर्मशास्त्राचा आदेश आहे. सार्वजनिक तळ्यावर तुम्हाला पाणी भरता येत नाही आणि पाणी पिता येणार नाही. रिलीजियस सॅक्टिटी आहे आमच्या धर्माची. अनटचेबल हॅज नो राईट. अनटचेबल हॅज नो राईट. मानसिक गुलामगिरीचं तत्वज्ञान तुमच्या डोक्यामध्ये असं पटकवलं होतं. ते एका झटक्यात कोणी फेकलं काढून बाबासाहेब आंबेडकर नावाच्या या मुलांनी. मला इमोशनल करत नाही. तुम्ही पहा बाबासाहेबांचं कार्य पहा आणि बुद्धाचं कार्य पहा. दोन्ही कार्याची तुलना करा. यू मेक द कंपॅरिझन ऑफ बोथ. व्हॉट दे हॅव डन फॉर द ह्युमॅनिटी. मानवतेच्या मुक्तीसाठी दोघांनी काय काय केलं? जस्ट कंपेअर. तुमची खात्री पडेल की या युगातले, आधुनिक युगातले बुद्ध म्हणजे काय? देव आहे का हो? बुद्ध म्हणजे काय? मानसिक अवस्था आहे. उच्च कोटीची मानसिक अवस्था आहे. मग बाबासाहेब आंबेडकरांची मानसिक अवस्था अशी काय सर्वसामान्य माणसाला होती का? होती का? सिम्बॉल ऑफ नॉलेज त्यांना म्हणतात जगामध्ये. युएस म्हणतात का? बाबासाहेबांना काय म्हटलं जातं? सिम्बॉल ऑफ नॉलेज. ज्ञानाचं प्रतीक, प्रज्ञेचं प्रतीक. त्याला विज्डम म्हणतात. अष्टांगिक मार्ग तुम्हाला विज्डम देते. विज्डम म्हणजे इंटेलेक्चुअल पॉवर. बाबासाहेबांकडे ही इंटेलेक्चुअल पॉवर, विज्डम असल्यामुळे ते संविधान लिहू शकले. संविधान का दिलं? कारण काय? अष्टांगिक मार्गाच्या पालनातून बाबासाहेबांना काय प्राप्त झाली होती? विज्डम. विज्डम म्हणजे काय? इंटेलेक्चुअल पॉवर. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या हातून काम घडलं. त्यामुळे बाबासाहेबांच्या हातून काम घडलं. म्हणून सम्यक दृष्टीचा प्रादुर्भाव होण्यासाठी फ्री माइंड अँड फ्री थॉट. दॅट इज द नॉर्म ऑफ सम्मादिट्ठी. दॅट इज द नॉर्म ऑफ सम्मादिट्ठी. सम्मादिट्ठी रिक्वायर्स फ्री माइंड अँड फ्री थॉट. दॅट इज द नॉर्म ऑफ सम्मादिट्ठी. सम्यक संकल्प म्हणजे काय? मानवतेच्या कल्याणासाठी मी बाम म्हणणार आहोत. बाम. त्यांचं दुःख हरण करण्यासाठी मी काय बनणार आहोत? बाम. त्याच्यासाठी माझं सर्व आयुष्य मी डावावरती लावणार आहोत. सर्व संघ परित्याग करणार आहोत. तन मन धनानं
मी झोकून देऊन मानवतेच्या कल्याणासाठी काम करणार आहोत. दिस इज कॉल्ड राईट ॲस्पिरेशन. दिस इज कॉल्ड राईट ॲस्पिरेशन म्हणजे सम्यक संकल्प. ज्या दिनदुबळ्या लोकांच्या चेहऱ्यावर मी हसू उमटवू शकलो नाही आणि त्यांचं मी कल्याण करू शकलो नाही, तर बंदुकीची गोळी माझ्या डोक्यात घालून मी माझं जीवन संपुष्टात आणि आहे कोणी आता असा संकल्प करणार आहेत का? दिसते का एखादा नेता असा संकल्प करणारा? हा कोणता संकल्प आहे? सम्यक संकल्प आहे. हा कोणता संकल्प आहे? सम्यक संकल्प आहे. भिक्षूचा संकल्प हा सम्यक संकल्प असतो. काशाय वस्त्र परिधान करणाऱ्या भिक्षूचा संकल्प कोणता असतो? हा सम्यक संकल्प आहे. त्याने आयुष्यात कोणता संकल्प केलाय? मानवतेला मुक्त करण्याचा संकल्प त्याने घेतलेला आहे. ज्या दिवशी त्यांनी काशाय वस्त्र परिधान केलं त्या दिवशी त्यांनी संकल्प केलेला आहे की मी माझं संपूर्ण आयुष्य आता मानवतेच्या कल्याणासाठी खर्च करणार. सोपं नाही काशाय वस्त्र परिधान करणं. काशाय वस्त्र परिधान करणं म्हणजे सोपं आहे? सोपं नाही. सम्यक संकल्प घ्यावा लागते. नुसता घ्यावा लागत नाही, त्याची सम्यक वाचा पाहिजे. सम्यक संकल्प हे कसं ओळखाल? त्याची वाचा संकल्प कसं ओळखाल? कृती, ऍक्शन. त्या माणसाची कृती कशी आहे त्याच्यावर ओळखता येतं याचा संकल्प सम्यक आहे की नाही. म्हणजे त्याची सम्यक वाचा पाहिजे, त्याची सम्यक आजीविका पाहिजे, त्याचे सम्यक कर्मांत पाहिजे. या तीन गोष्टी असतील तर संकल्प कसा आहे? सम्यक आहे. या तीन गोष्टी त्याच्या हातून घडत नसतील तर समजून घ्या याचा संकल्प चुकीचा आहे, तो सम्यक संकल्प असू शकत नाही. वाचा, सम्यक वाचा. बोलेल तो मानवतेच्या कल्याणासाठी बोलेल. बाबासाहेबांनी एकही शब्द वायफळ बोललेला किंवा लिहिलेला नाही. तथागतांनी एकही शब्द आपल्या जीवनात वायफळ किंवा मानवतेच्या हिताच्या विरुद्ध उच्चारलेला नाही. या सम्यक वाचा. त्या वाचाला कोणती वाचा म्हणतात? सम्यक वाचा. म्हणून त्याची वाचा, त्याची वाणी कशी पाहिजे? सम्यक. कधी कोणत्याही क्षणी, कधी एकाही वेळी त्यांनी एकही शब्द मानवतेच्या कल्याणाच्या विरुद्ध उच्चारलेला नाही. मग ते तथागत बुद्ध असो की बाबासाहेब आंबेडकर असो, कर्मांत मुरळराई मुरळीची म्हणतात त्याला. सम्यक कर्मांत म्हणजे काय? शीलावरती ज्याचं जीवन आहे, शील त्याचा आधार आहे. दान पारमिता तो जगतो, शील पारमिता तो जगतो. जगण्याचे विषय त्याने बनवलेले आहे. बोलतच नाही नुसते. यथाभाषी तथाकारी, यथाभाषी तथाकारी, यथाकारी तथाभाषी. कोणी आहे? कुठलेही आहे? वाईस वर्षा. यथाभाषी तथाकारी, यथाकारी तथा भाषी म्हणून तथागत. म्हणून नाव काय भगवान बुद्धाचं? तथागत. ही आहे सम्यक वाचा. ही आहे सम्यक वाचा. आणि बोलते एक करते दुसरं. वाणी तर भीम आहे, करणी तर भीम असता. वर्तन तुझ्या फुलाचे, चालेच चोख असते, तलवारीच्या तळ्याचे, न्यालेच टोक असते. जर का भीमा तुझ्या मताचे
वाच लोक असते तलवारीच्या तळ्याचे न्यारेचं डोकं असते वामन दादा वाणीत भीम आहे कवनीत भीम असतात समेट वाचा म्हणून राहिलेलं आहे वामन दादा कारण का सांगून राहिलेलं आहे कशावर भाष्य करत आहे वामन दादा सम्यक वाचेवर भाष्य केलं वाणीत भीम आहे कवनीत भीम असतात वाणी वेगळी करणी कसं वाची वाणीत भीम आहे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारीच चोख असते वर्तन कसं राहत असतं त्याचं बिहेवियर कसं राहत असतं समाजाप्रती चोख ऑडिट करा कुठेही घपला सापडला नसता चोख कधीही करा ऑडिट चोख राहत असतं वाणीत भीम आहे करणीत भीम असता वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते भीमा तुझ्या हाताचे जर का पाच लोक असते तलवारीच्या तळ्याचे ज्ञानेचं लोक असते यह सम्यक वाचा यथा भासी तथा कारी यथा कारी तथा भासी तथागत आगत चलने वाला जैसा बोलता था वैसा चलता था आगत सुगत बुद्ध का नाम क्या है दूसरा एक तथागत है और दूसरा सुगत सुगत यानी योग्य मार्ग पर आरूढ़ हुआ आर्य अष्टांगिक मार्ग पर जो आरूढ़ है आर्य अष्टांगिक मार्ग पर जो आरूढ़ है उसको कहते हैं सुगत उसको कहते हैं सुगत बोले तैसा चाले त्याची वंदना पावले तुकाराम महाराज बोले तैसी तैसा चाले त्याची वंदना पावले कोणाकडून घेतलं सगळ्या संतांनी बुद्धाकडून पुस्तक घेतलेलं आहे त्यांचं स्वतः काही नाही संत झाले एक एक छोट्या छोट्या गोष्टी बुद्धाकडून घेतल्या संत झाले महान संत झाले करून नाही घेतली जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा साधू म्हणजे देव तेथेची जाणावा देवाला गडबड झाली आता देव म्हणजे आपण धर्मातला देव पुरुष घेतला पाहिजे स्वतः पण असलेला सांगितला पाहिजे आपण आपल्या दारात असलेला देव म्हणजे कोण दारात मुक्त पुरुष ज्याला सगळ्या विकारावरती मात केली आहे तोच अशी भावना करणार ना आपण तर सगळे स्वार्थी आहोत आपण लोभी आहोत लोभ आपला कमी होत नाही लोभ अजून कला आहे लोभ अजून भांडण आहे मुकामुकी आहे रक्तपात आहे खून खराब आहे कशामुळे झगडे काय होतात समाजात लोभामुळे द्वेष का करतो लोभामुळे खून का होतात लोभामुळे मुकामुकी का होते लोभामुळे मारामारी क्या क्यों होती है घर घर में कलह क्यों होते हैं ग्रीड लोभ हा शाप आहे आणि ज्या शेताला लोभाचं तण लागलेलं आहे त्या शेतात निपानाचं पीक येऊ शकत नहीं निब्बान यानी हाईएस्ट स्टेज निब्बान प्राप्त होता है सम्यक संबुद्ध निब्बान प्राप्त होता है यानी वो आर्य अष्टांगिक मार्ग का अपने जीवन में पूरी तरह से उतारता है वो आदमी को कहते हैं निब्बान वाला व्यक्ति वो आदमी को कहते हैं निब्बान जीने वाला व्यक्ति निब्बान जीने वाला व्यक्ती म्हणून टू लिव्ह इन निब्बान इज धम्म त्यांनी सांगितलंच मी तुम्हाला टू लिव्ह इन निब्बान इज धम्म निब्बान जीना धम्म है निब्बान जीना क्या है धम्म है अब निब्बान जीना यानी क्या है आर्य अष्टांगिक मार्ग का कड़ाई से पालन करना और वही आदमी को प्रोफेसर नरसू बोलते मैं बौद्ध कहता हूँ मैं बौद्ध किसको कहता हूँ वो इज बुद्धिस्ट वो इज कॉलेज बुद्धिस्ट जो आदमी आर्य अष्टांगिक मार्ग का कड़ाई से पालन करता है वो आदमी को मैं बुद्धिस्ट कहता हूँ उसे प्रोफेसर लावा व्याख्या आपल्या समाजाला आणि काळ आपण बौद्धाची विनंती करणार जनगणना करा बौद्धाची किती बौद्ध आहेत जनगणना करो मूल्यांकन करो खुद का इवैल्यूएशन करो हम कहाँ खड़े हैं हम इवैल्यूएशन नहीं कर रहे हम भ्रम में जी रहे हैं
हम भ्रम में जी रहे हैं, भ्रम में पड़ रहे हैं और इसीलिए फंसते जाते हैं। हमारी राजनीति की यशस्वी नहीं होती, हमारा धर्मकारण क्यों ठीक ढंग से गतिमान नहीं हो रहा है? हम भ्रम में जी रहे हैं। We are living in the illusion. आम्ही स्वतःलाच काहीतरी खूप समजतो, अहंकार इल्युजन आहे, सगळा भ्रमाचा भोपळा आहे. भ्रमाचा काय आहे? भोपळा आहे. प्रोफेसर नरसूज आहे का? आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणारा माणूस आहे. एखाद्याला खूप रेसिपी चांगली येते गोड पदार्थ बनवायची, पुस्तके लिहिली आहे त्यानं, वाचली आहे 2-4दा, पण प्रॅक्टिकल काय केलं नाही. तो मला मी गोड पदार्थाची चव या रेसिपीमधून सांगून चाखील, असं होईल का? रेसिपी सांगितल्याप्रमाणे पदार्थ बनवावा लागेल, बनवल्यानंतर त्याची चव म्हणून आर्य अष्टांगिक मार्गाचा पहिले पालन करावं लागेल, मग तो बुद्धिस्ट होतो, मग तो बुद्धिस्ट होतो. नाही तर पडी तर राहतेच, वांग्याच्या भाजीत पडली राहते, पडीची चव समजते का? वांग्याच्या भाजीची चव त्या पडीला चमच्याला समजते का? तो तर त्याच्याला डुबलेला राहतो. चव समजून घेण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिकली फॉलो करणं आवश्यक आहे. धम्म रसं सत्व रसं जिनाती. सगळ्या रसात अभी गोडी कोणत्या रसाची आहे? धम्म रस. दुनिया में उसके साथ कंपेयर नहीं किया जा सकता है ये रस. तुम्ही तो रस श्रवण करून राहिले, सध्या त्याची गोडी तुम्ही चाखून राहिले. धम्माच्या रसाची गोडी चाकणं म्हणजे धम्माचं जीवनामध्ये पालन करणं, त्याच्यात रत होणं. धम्मरती संपरती जिनाती. धम्मरती संपरती जिनाती. सभी रति में रति सुख किससे मिलता है? धम्म में जो व्रत होते हैं, यानी पंचशील और आर्य अष्टांगिक मार्ग का पालन करने में लग जाते हैं, उससे जो सुख मिलता है, शांति मिलती है, वो अलग बात है, उसकी तुलना नहीं हो सकती है. अनकंपेरेबल, इनकंपेरेबल दैट पीस ऑफ माइंड, उसको बोलते हैं धम्म में रत होना, उसको बोलते हैं धम्म की रस की गोड़ी चखना. हम धम्म की रस की गोड़ी नहीं चख रहे, हम धम्म में रत होने का प्रयास नहीं कर रहे लेकिन बराबर भरपूर नहीं कर रहे. धम्म रसं संपरतं जिनाति. संपरति धम्मरति जिनाति. और संपदानम धम्मदानम जिनाति. सभी दानों में श्रेष्ठ दान कौन सा दान? धर्म का दान. मैं क्या दे रहा हूँ आपको? प्रवचन के माध्यम से मैं क्या दे रहा हूँ? धर्म का दान दे रहा हूँ. और इस धर्मदान के लिए जीना सर्वश्रेष्ठ जीना होता है. बुद्ध ने कहा है धम्मदान के लिए जीना. तुम्हाला धम्म समजला पण तुम्ही इतरांना सांगितलं नाही तर तुम्ही मूर्ख आहात. तुम्हाला धम्म कळला, तुम्हाला आकलन झाला, पण तो इतरांमध्ये तुम्ही फैलावला नाही. चला तर विक्क वेचालिका बोलणे सुखाय का म्हटलं? तो सगळ्या जन्मांसामध्ये तुम्ही घेऊन गेले पाहिजे. सगळ्या जन्मांसामध्ये तो तुम्ही घेऊन गेले पाहिजे, नाही तर काय कामाचं नाही. असं तुम्हाला खूप नॉलेज, दुनियाचं नॉलेज असेल, पण तुम्ही आपल्या घरीच बसले तर मग त्या नॉलेजचा उपयोग काय होईल? का समाजासाठी उपयोग? त्या नॉलेजचं वाटप करावं लागेल आणि त्या वाटपाला म्हणतात धम्मदान. आणि धम्मदानम संपदानम जिनाती म्हटलं जातं. आरोग्य परमालाभ. सगळ्यात मोठा लाभ कोणता? आरोग्य. ठणठणीत आरोग्य ज्याला प्राप्त आहे त्याला सगळ्यात मोठा लाभ आहे. जयराम साहेबांनी काहीच नाही, डायबिटीज नाही, पेशंट. किती एरियाज घेतलं आणि किती वाट भेटली पगारात आणि किती मोठं घर बांधलं, किती मोठी कार आणली, हा लाभ नाही. लाभ कोणता आहे? आरोग्य. हा, ठणठण. मला लाभ खाता येत नाही, बुद्धीचा काय फायदा? डायबिटीस आहे, आरोग्य परमालाभ नाही मला. म्हणून बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? सगळ्यात मोठा लाभ कोणता? आरोग्य. उत्तम आरोग्याची प्राप्ती सगळ्यात मोठा लाभ आहे. त्या आर्य अष्टांगिक मार्गाने तो लाभ होते. आर्य अष्टांगिक मार्गाने तो लाभ होतो. आरोग्य परमालाभ. संतुष्टी परमधन. संतुष्टी परमधन. धन कोणतं आहे? सगळं सर्वश्रेष्ठ.
मनाची शांती समाधान. आधी एक घर झालं तर दुसरं बांधलेली आहे का घेतली का दुसरी कारण ते मी सांगितलं तुम्हाला इच्छाची पूर्ती केली की नवीन इच्छा निर्माण होतात आणि शेवटी तुम्हाला अतृप्त राहूनच हे जग सोडून जावं लागते. संतृप्ती परा धन म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं संतृप्ती पर्यंत धन. हे नाही ठेवली आनंद तैसेची रावेन सिद्धी असू द्यावे हे नाही. गरिबीचं उदात्तीकरण बुद्धांनी केलेलं नाही. गरिबीच्या परिस्थितीतून तुम्ही ती परिस्थिती निधनाच्या घामानं मंगलाच्या ताकदीनं धन अर्जित करून आपली आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे. याला म्हणतात सम्यक आजीविका. याला म्हणतात सम्यक आजीविका. आजीविका अशी निवडा की पकडल्या नाही गेले पाहिजे हातकडे नाही लागलं पाहिजे अशी आजीविका पाहिजे. म्हणून गृहस्थाला सुख तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा तो गृहस्थ निधनाच्या कामानं आणि मंगलाच्या ताकदीनं धन अर्जित करतो. त्या गृहस्थाला चांगली झोप लागते. नंबर 2 वाल्या गृहस्थाला झोप लागत नाही. रात्री दचकून उठतात. बोलली काय आपलं कपाट नेल्या काय बायकोच्या बांगड्या जोडून. सुख समाधान लाभू शकत नाही. म्हणून संतृप्ती परम समाधान. पण ठेवल्यानंतर तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान हे बुद्ध धर्मात मान्य नाही. ईश्वराची अनंताची कशी इच्छा आहे की ज्या अवस्थेत आहे तुम्ही त्याच अवस्थेत राहा मरा. बाबासाहेबांना आपल्याला शिकवलं म्हणून आपण प्रयत्न करून डिग्र्या घेतल्या शिकलो आरक्षण भेटलं नोकऱ्या भेटल्या. हे वाक्य जे आहे सर एक प्रकारची अमृती गोरी आहे. तुम्ही ते मान्य करा आणि तसेच राहा. असं ठेवलं ना आपल्याला हे सांगू या व्यवस्थेने तुम्हाला हे सांगू हजारो पिढ्याच्या व्यवस्था. अरे काय करायचं बाबा अस्पृश्याच्या घरी पैदा झालो बस बाकी लोकांची सेवा करा. शूद्र झालो 3 वर्णाची सेवा करा. ब्राह्मण वैश्य क्षत्रियांची सेवा करासाठी मला पैदा केलेला ईश्वरानं अनंतानं. अनंत म्हणजे परमेश्वर. ठेवले अनंत. अनंत म्हणजे काय परमेश्वर. ठेवले अनंत. अनंताची इच्छा आहे परमेश्वराची त्याची इच्छा आहे. ठेवले अनंत तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. हे संतृप्ती परम धन याच्यात बसत नाही. आहे ती परिस्थिती लात मारून तिथे मी बदलवेल पाणी काढेल. वाळूचे कण रगडिता तेलहीकडे काय म्हटलं जातं वीर्यपारमिता. वीर्यपारमिता काय वाळूचे कण रगडिता तेलहीकडे. वाळूतून तेल काढून दाखवतो त्याला काय म्हणतात. 10 पारमितातली कोणती पारमिता वीर्यपारमिता. प्रयत्नांची पराकाष्ठा असते. मांसपेशी राहू की नाही राहू रक्त पूर्ण माझं आटून गेलं तरी चालेल. मी पालथी मारलेली आहे मी ती पालथी उचलणार नाही. अधिष्ठान पारमिता बुद्धाची. आणि कठोर मेहनत चिंतन म्हणा तपई करून पाहलं ही विजय पारमिता. बाबासाहेब रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत जागत होते संविधान सभागृहात. विजय पारमिता. एक ही आदमी जागता था. राजेंद्र प्रसाद कह रहे हैं एक ही आदमी मैंने 2-2 बजे तक रात के जागते हुए देखा है संविधान सभागृह में. वह डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर. दूसरे फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ती कोणती पारमिता होती बाबासाहेबांची वीर्य पारमिता. कठोर परिश्रम. जीवाची फिक्र नाही. संधिवातांना पाय जर्जर झालेले आहे. कधी हार्ट अटॅक येईल बाबासाहेबांना काही सांगता येत नाही. पण या देशाला एका सूत्रात बांधायचं आहे. या देशाला मला प्रगतीच्या मार्गाचा राही बनवायचा आहे. या देशातल्या प्रत्येक शेवटच्या माणसाला मला न्याय द्यायचा आहे. आणि म्हणून मला मेलो तरी चालेल पण संविधान तयार करायचं आहे. रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत 7000 आलेल्या प्रतिक्रियाला उत्तर देण्यासाठी जागणारा एकच महामानव या देशात होता. त्या महामानवाचं नाव आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब. हेच तर सम्यक समाधी आहे. हे कोणती समाधी आहे ही बाबासाहेबांची कोणती समाधी आहे. सम्यक समाधी आहे. नुसती समाधी नाही सम्यक समाधी आहे. त्याच्यामुळे आपण खा प्यायला लागतो. बाबासाहेबांनी सम्यक समाधी लावली नसती तर आपल्याला हे जीवन भेटलं असतं का. जस्ट यू कॅन इमॅजिन. जस्ट यू कॅन इमॅजिन. हे जर बाबासाहेबांना सम्यक समाधी लावली नसती तर आज या देशाचं अस्तित्व काय झालं असतं.
देशात राजेशाही राहिली असती, डिक्टेटरशिप राहिली असती, गुलामी राहिली असती, पूर्ण मानवता गुलामीमध्ये राहिली असती, मानसिक स्लेव्हरीमध्ये, मानसिक दास्यामध्ये पूर्ण मानवता पडली असतील. त्याच्यातून या सम्यक समाधीनं बाबासाहेबांना लोकांना मुक्त केलं होतं. दॅट समाधी, दॅट इज कॉल्ड राईट कॉन्सन्ट्रेशन. आर्य अष्टांगिक मार्गाचं शेवटचं कलम. भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागला असता. कंडम झाला असता भारत. पण बाबासाहेबांच्या सम्यक समाधीमुळे हा देश सुरक्षित आहे. काय जाता श्वास अंदर चालला बाहेर चालला, ठंडा लागते, गरम लागते, अंदर देखो ये क्या लगा है नाटक. हमारे लोगों में नाटक फैल रहा है, हमारे लोगों में यही नाटक चालू है. सांस अंदर जा रहा, बाहर जा रहा, ठंडा लगता, गरम लगता, अंदर देखो, अबे क्या अंदर देखो, बाबा साहब को देखो, बाबा साहब को देखो, बाबा साहब के सम्यक समाधि को देखो, पहचानो, जानो और अमल बनाओ. हिम्मत होगी तो बाबा साहब के जैसी ऐसी सम्यक समाधि लगाओ. समस्या छूट जाएगी हमारे लोगों की. पूरा बॅकलॉग आणि नोकऱ्या छुटून जातील, पूर्ण बेरोजगारी खतम होईल तुमची. अशी समाधी लावली तर, अशी समाधी लावा म्हणतात बाबासाहेब. ही आहे सम्यक समाधी. रमाई ताट आणून ठेवायची, 2 वाजले किती जागता बाबासाहेब झोपा. बिचारी घोडी रमाई डुलकी लागायची, निघून जायची. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, 4 वाजता उठून जागायचं, तिला येऊन पाहिजे तर ताट थंडगार झालेला. बाबासाहेब वाचनामध्ये मग्न आहे, विसरून गेले जेवायचं, खाण्यावर लक्ष नाही. पुन्हा ताट गरम करून आणलं, तिनं ठेवलं. जेव्हा 4 वाजले म्हणते किती जागता. पुन्हा डुलकी लागते, झोपायला जाते. 6 वाजता जाग येते, तिला येऊन पाहिजे. पुन्हा ताट थंडगार झालेला आहे. बाबासाहेब वाचनामध्ये मग्न आहे. व्हॉट यू कॉल दिस, व्हॉट यू मे कॉल दिस, दिस इज ए सम्यक समाधी. You have to interpret like this. You have to interpret Arya Ashtangik Marga like this. या पद्धतीला इंटरप्रिटेशन झालं पाहिजे आधुनिक युगात. आधुनिक एक वैज्ञानिक युग आहे. हे समस्या सोडवण्यासाठी काम करणारं युग आहे. हे काही मोक्षासाठी जगणारं युग. बुद्ध धर्म मोक्षासाठी नाही. बुद्ध धर्म तुमचा सर्वसंग परित्याग करण्यासाठी आहे, मानवतेच्या कल्याणासाठी. बुद्ध धर्म इसलिए है, आर्य अष्टांगिक मार्ग इसलिए, इसके लिए आर्य अष्टांगिक मार्ग इसलिए, इसकी तैयारी करना पड़ेगा. It is the longing for renunciation. Professor Nursery has written. It is the longing for renunciation. म्हणजे काय? इसेन्स ऑफ बुद्धिझम. सगळ्या भौतिक सुखाचा त्याग करून मला सर्वस्वाचा त्याग, समर्पण, बलिदान देऊन मानवतेच्या कल्याणासाठी कार्यान्वित व्हायचं आहे. दिस इज सम्यक संकल्प. दिस इज कॉल्ड सम्यक संकल्प. आहे का असा संकल्प आपला? आज समाजात रिझल्ट काय येत नाही. वाय रिझल्ट्स आर नॉट यील्डिंग. व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? असे सम्यक संकल्प असणारे लोक मला तयार करायचे आहे. बाबासाहेबांचं मिशन काय? बाबासाहेबांचं मिशन, व्हॉट इज द मिशन ऑफ बाबासाहेब आंबेडकर? असे उच्च कॅरेक्टरचे लोक मला संसदेत पाठवायचे आहे. असे विवेकवादी लोक मला संसदेत पाठवायचे आहे. असे विज्ञानिष्ठ दृष्टिकोनाचे लोक मला संसदेत पाठवायचे आहे. असे हायली इंटेलेक्च्युअल लोक जे तिथे संसदेत बोलले की सगळे संसद डोक्यावरती घेतील आणि विरोधकांची आणि सत्ताधाऱ्यांची भ्रमे उडवतील. असे इंटेलेक्च्युअल पॉवर असणारे लोक मला संसदेत पाठवायचे आहे. तेव्हा तुमच्या समस्या सुटतील. तेव्हा तुमच्या समस्या सुटतील. दिस इज द मिशन ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून हे सगळं बुद्धांनी त्याच्या धर्मग्रंथात बाबासाहेबांना लिहून ठेवलं आहे पानापानातून. ते आपल्याला जाणून घेणं, त्याचं आकलन करणं, समजून घेणं आणि ते प्रचारित करणं काळाची गरज आहे. सम्यक कर्मांत म्हणजे शील, मोरॅलिटी. मोरॅलिटी शिवाय काय नाही. शील भूमी आहे. बुद्ध धर्म का पाया क्या है? धम्म मीन्स मोरॅलिटी अँड मोरॅलिटी मीन्स धम्म. धम्मापासून मोरॅलिटीला एका
नहीं, you cannot separate. You cannot separate for a moment morality from Dhamma. Individual part of Dhamma, that is morality. That is morality. शील की भूमि पर खड़ा होकर प्रज्ञा की तलवार से ही जटाओं को काट सकते हैं। अंतर जटा, बहिर जटा, जटाओं में उलझी हुई लोग हैं। संसारे समस्याओं के जटाओं में उलझा हुआ है। ये जटाओं को कौन काट सकता है? जो नर शील की भूमि पर खड़ा है और प्रज्ञा की हाथ में तलवार है। प्रज्ञा की तलवार है, हाईली इंटेलेक्चुअल माणूस है, ज्यादा ज्ञान है, ज्यादा ज्ञान आहे, नॉलेज आहे। अरे अष्टांगिक मार्ग नॉलेज देतो तुम्हाला। कशाचं नॉलेज देतो? मानवतेला कोणत्या मार्गाने दुःखमुक्त केल्या जाऊ शकतं, मानवतेच्या समस्या कोणत्या पद्धतीनं सोडवल्या जातात, याचं ज्ञान त्या माणसाला म्हणतात नॉलेज वाला माणूस। उसको बोलते नॉलेज। पीएचडी झाला म्हणजे नॉलेज आहे, फॉरगेट इट, नॉट लाईक दॅट। पीएचडी झाला म्हणजे प्रज्ञावान आहे, इट्स नॉट लाईक दॅट। तुमच्यापेक्षा प्रज्ञावान गाडगे महाराज होते, कुठे शिकले का, कोणत्या वर्गात? बघा अमरावती विद्यापीठाला नाव, अनपढ माणसाचं नाव कोणत्या विद्यापीठाला दिलं? संत गाडगे महाराज विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ। प्रज्ञा बहुत मेरे पास डिग्रियां हैं, इसीलिए कोई प्रज्ञावान नहीं बनता। तुमच्यापेक्षा तुमचे माय बाप प्रज्ञावान होते। दीक्षाभूमीवर गेले, दीक्षा घेतले, इथून जाऊन तुम्हाला आपल्या घरात कोणतेही देव ठेवता येणार नाही। घरी गेले, डोक्यामध्ये देव फोटो काढले, नदी नाल्यात फेकून दिले। आता त्याचा क्लासवर प्रोग्राम, फेकलेले देव त्याच्या घरात काढून राहतात। कोण प्रज्ञावान आहे? हु इज कॉल्ड एज प्रज्ञावान? विस्डम। आर्य अष्टांगिक मार्ग तुम्हाला प्रज्ञावान बनवते। आर्य अष्टांगिक मार्ग तुम्हाला प्रज्ञावान बनवते। विस्डम इट इज कॉल्ड। बुद्धिजममध्ये त्याला काय म्हणतात? विस्डम। योग्यपणे अचूक निर्णय घेण्याची क्षमता, that quality is called as wisdom। प्रज्ञा उसको कहते हैं। क्या जरूरी है वर्तमान में और क्या जरूरी नहीं है, उसको बोलते हैं प्रज्ञा से निचोड़ करना। प्रज्ञा से निचोड़ करना। प्रज्ञा है तो निचोड़ करोगे, प्रज्ञा नहीं तो चले। इंटेलेक्चुअल है तो प्रज्ञा मीन्स क्या? इंटेलेक्चुअल पावर। नॉलेज है, नॉलेज अलग बात है, प्रज्ञा अलग बात है, दोनों में भेद है। नॉलेज और प्रज्ञा में भेद है। नॉलेज यानी दुनिया भर का नॉलेज है आपको, लेकिन आप इंटेलेक्चुअल नहीं बन सकते। इंटेलेक्चुअल वही होता है जो प्रज्ञावान है, जो समय के मुताबिक समय की क्या जरूरत वो जानता है और मानवता के कल्याण के लिए मुझे क्या करना है वो जानने वाले को प्रज्ञावान कहते हैं। कॉज एंड इफेक्ट को जो समझता है, प्रतित्य समुत्पाद को जो जानता है वो प्रज्ञावान है। प्रतित्य समुत्पाद को जो जानता है वो प्रज्ञावान है। सगळे या देशातले ब्राह्मण लर्नेड आहेत, इंटेलेक्चुअल नाही। बाबासाहेब म्हणतात या देशातले ब्राह्मण काय लर्नेड, मियर लर्नेड, म्हणजे नॉलेज वाले हैं, प्रज्ञा वाले नहीं है। दे आर नॉट इंटेलेक्चुअल, कारण मानवतेच्या कल्याणासाठी ते कामच करत नाही, स्वार्थाने बरबडलेले आहे। इंटेलेक्चुअल माणूस हा फ्री इमॅन्सिपेटेड ह्युमन बीइंग असतो, दॅट मॅन इज कॉल्ड एज द इंटेलेक्चुअल। या हिशोबाने व्याख्यानं बाबासाहेबांनी जर आपण पाहिलं तर सध्या आपल्या समाजात कोणीच इंटेलेक्चुअल नाही, कोणीही इंटेलेक्चुअल नाही, कारण कोणीच कार्यरत नाही मानवतेच्या कल्याणासाठी। कोणीच मानवतेच्या कल्याणासाठी इमानदारीनं, प्रामाणिकपणे, निस्वार्थपणे झटणारा एकही माणूस दिसत नाही। म्हणजे खऱ्या अर्थाने ते इंटेलेक्चुअल आहेत का? अजिबात नाही। दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन प्रज्ञावान अँड नॉलेजवान, ज्ञानवान। गीतेमध्ये एक अध्याय आहे ना, कशावर? ज्ञानखंड। कोणता खंड? ज्ञानखंड। उसका प्रज्ञा से कोई संबंध नहीं, विदम से कोई नाता नहीं उसका। स्थित प्रज्ञ कल्पना है तिथे, स्थित प्रज्ञवान यानी जो चलता है चलने दो, अपने हाथ में नहीं है। कर्म करत राहा, फळाची अपेक्षा
करू नका, विचलित होऊ नका. दॅट इज कॉल्ड स्थितप्रज्ञ. बौद्ध धर्मातूनच घेतलेले आहे. इक्वॅलिमिटी ऑफ माइंड म्हणतात त्याला बुद्ध धर्मात. उपेक्षा कोणती पारमिता आहे? उपेक्षा पारमिता. तिथूनच जोडली, त्याला तिथं स्थितप्रज्ञ मानली. इकडचं निर्माण आहे, त्याला निर्माण केलं तिथे मोक्ष. इथे मध्ये काय केलं? इकडची कॉपी इकडे पेस्ट केली. कॉपी पेस्ट आहे. गीता इथे कॉपी पेस्ट ऑफ धम्मपद. गीता इथे कॉपी पेस्ट ऑफ धम्मपद अँड नथिंग एल्स. मोठा महान ग्रंथ समजतात हिंदू गीतेचा, पण कुठून जोडला? धम्मपदाच्या नका आहे. मी नाही म्हणा, धर्मानंद गोस्वामी म्हणतात. धर्मानंद गोस्वामीनं हिंदूची संस्कृती आणि अहिंसा या ग्रंथात सिद्ध केलेला आहे. हिंदूची संस्कृती आणि अहिंसा या ग्रंथात सिद्ध केलेला आहे. काय? गीता इथे कॉपी पेस्ट ऑफ धम्मपद. चोरी आहे, सिद्ध केलं आहे त्यांनी. धर्मानंद मोठी अर्थात ज्याचे प्रश्न सयाजीराव गायकवाड महाराजांना लावले होते बडोद्याचे, त्याच्या राजवाड्यात 4 ऐसे केले. कुणाचे प्रश्न? ये धम्मों को जानने वाला राजा था, वो नहीं दिया अपन ने. शाह महाराज को ज्यादा उछाले और गायकवाड महाराज को लथाले. आपण कितने करंटे लोक आहोत आपण. शाह महाराज एवढा उछालला, पण सयाजीराव गायकवाडची आपल्याला आठवण नाही. अरे तो धम्मात्मक करणारा राजा होता तो. धम्मानंद गोस्वामीच्या प्रवचनामध्ये त्या प्रवचनाच्या आधारावर मी 4 एसेस नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी. धर्मानंद गोस्वामी 4 एसेस, 4 निबंध, बौद्ध धर्माचे 4 निबंध. एवढा मोठा ग्रंथ कुणी लिहिला? धर्मानंद गोस्वामीने. ऐकणे कमा म्हणून सम्यक कर्मांत फार महत्वाचा आहे. शील म्हणजे मोडॅलिटी, धम्म म्हणजे मोडॅलिटी, मोडॅलिटी म्हणजे धम्म. व्यायाम, सम्यक व्यायाम. आर्य अष्टांगिक मार्गाच्या विरोधी प्रवृत्तीचं दमन करा. आर्य अष्टांगिक मार्गाला चालताना ज्या काही प्रवृत्ती तुम्हाला विरोध करतात, अटकाव करतात, त्या प्रवृत्तीचं काय करा? दमन करा. व्यायाम, शारीरिक व्यायाम हा मानसिक व्यायाम. हा कोणता व्यायाम आहे? मानसिक. पीटी करतो तो कोणता आहे? शारीरिक. शरीरही फिट करा आणि माइंड फिट करा. साऊंड माइंड रेस्ट इन साऊंड बॉडी. साऊंड माइंड रेस्ट इन साऊंड बॉडी. बॉडी जर साऊंड असेल तर माइंड सुद्धा काय राहील? साऊंड राहील. बॉडी जर किरकिरी असेल, बिमार असेल तर साऊंड माइंड राहू शकत नाही. सम्यक व्यायाम काय? साऊंड माइंड. माइंड कसं करायचं आहे? साऊंड. ज्या ज्या प्रवृत्ती तुम्हाला अटकाव म्हणून येत असतील आर्य मार्गाला, त्याला सप्रेस करा. चांगल्या प्रवृत्ती असतील फायदेशीर, त्याची 4 स्टेप आहेत. सम्यक व्यायामाच्या 4 स्टेप आहेत. वाईट प्रवृत्ती आहे, सप्रेस करा. आपल्यात ऑलरेडी वाईट प्रवृत्ती आहे, त्या काय करा तुम्ही? सप्रेस करा. नवीन वाईटाची भर टाकू नका. दुसरी पाहिजे सम्यक व्यायामाची. तुमच्यात काही चांगल्या गोष्टी आहेत, बहुत अच्छी बात आहे. सगळं वाईटच थोडी बदल आहे. 50% वाईट आहे, 50% चांगलं आहे. ते जपून ठेवा, तसंच ठेवा. आणि पुन्हा त्याच्या चांगल्याची भर टाका. 50चं 60% चांगलं करा, 60चं 70% चांगलं करा, मग 80% चांगलं करा. आता वाईट किती होतं? 20%. व्यायाम चालू द्या, सतत व्यायाम करा. एक स्टेज असेल की 90% चांगलं झालं आहे, 10% वाईट राहिलेला. मग एक स्टेज असेल की 100% कुशल आहे, त्याला म्हणतात सम्यक समाधी. त्याला म्हणतात सम्यक समाधी. राईट कॉन्सन्ट्रेशन आता तुमचं लागेल. सम्यक समाधीच्या अवस्थेत तिथे 100% काय आहे? कुशल आहे. पॉइंट फ्रॅक्चरही तिथे अकुशलाचा वास नाही. दॅट स्टेट ऑफ माइंड इज कॉल्ड ॲज लिव्हिंग इन द सम्यक समाधी स्टेट. It is a permanent transformation of the mind. Permanent transformation of the mind. Permanent turn to the mind. Samadhi is a negative state because it is a temporary state of mind. It cannot give the permanent turn to the mind, and therefore, as far as Samadhi is concerned, it is a negative state of mind. Baba Saheb Ambedkar had interpreted. हम समाधि में रह गए.
आम्हाला समाज काय आहे? सध्या कुठे अटकला आहे समाज? समाधीत अटकला आहे. सम्यक समाधीकडे जाण्याचा प्रयत्न करत नाही आहोत आपण. आणि म्हणून 5 प्रकारचे अटकावले असतात आणि मार्ग चालताना ते जर तुम्हाला रोखायचे असतील तर सम्यक समाधीच पाहिजे. राईट कॉन्सन्ट्रेशन तेव्हाच लागेल तुमचं. पहिला आहे भोग, दुसरा आहे द्वेष, तिसरी आहे मनाची अस्थिर अवस्था, एजिटेटिंग स्टेट ऑफ माइंड, चौथा आहे आळस, पाचवा आहे तंद्रानुपण, संशय, अडथळे. अरे अष्टांगिक मार्गावर चालताना हे काय ऑब्स्टॅकल्स आहेत, अडथळे आहेत. या अडथळ्यावरती ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला सम्यक समाधी लावावी लागेल. सम्यक समाधी म्हणजे राईट कॉन्सन्ट्रेशन. बाबासाहेबांना राईट कॉन्सन्ट्रेशन लावलं म्हणून घटना तयार झाली नाही, धडसोड केली. काहीतरी 7 लोक निवडले होते ड्राफ्टिंग कमिटीतले, काही बिमार होते चालले गेले, कोणी बाहेर दिसत चालला गेला, कोणाला बाहेर त्याच्या राज्यात काम होते ते तिकडे अटकले. एक जण मेला, भरलीच नाही त्याची जागा. मग कोण उरले? फक्त बाबासाहेब. आणि त्यांनी राईट कॉन्सन्ट्रेशन लावलं. त्यांनी काय केली? सम्यक समाधी, राईट कॉन्सन्ट्रेशन लावलं. भारतीय संविधान तयार झालं आणि म्हणून आपण खावाकडे लागलो. हा झाला आर्य अष्टांगिक मार्ग. मी ऐकत होते म्हणून मी बोलत गेलो. जवळपास 1.5 तास झाला. पण धम्मावरती जे भाष्य फार आवश्यक आहे. हा दुःखमुक्तीचा आर्य अष्टांगिक मार्ग आपण थांबला पाहिजे. जो तुम्हाला पीस देते, जो तुम्हाला इन्साइट देते, जो तुम्हाला विजडम प्रज्ञा देते, जो तुम्हाला निब्बाणाची प्राप्ती करून देते. लक्षात आलं ना? निब्बाणाची प्राप्ती कोणत्या मार्गाने होते? आणि जो इन्साइट देते. तर अशा पद्धतीचा अष्टांगिक मार्ग आपण थांबतो. ओके, थँक्यू व्हेरी मच. यू आर लिसनिंग व्हेरी सायलेंटली अँड कोरॅक्टली.